आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे आले 1500 रुपये। हो, ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आले। सोबत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये सोबत 300 रुपये देखील आलेले आहेत। तर पूर्ण झाले टोटल 1500 आणि 300 1800 रुपये आले आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये। तर बघा, आता हे 300 रुपये कशामुळे लाडक्या बहिणींना दिले जात आहे? ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तर आज आले, परंतु तुम्हाला 1500 रुपये सोबत अजून एक SMS आला, तो म्हणजे 300 रुपयेचा। आता लाडक्या बहिणींना बघा, आज आले 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे प्लस 300 रुपये देखील आता शासन लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकत आहे। आता हे 300 रुपये कशामुळे दिले जात आहे ते पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही, फक्त सर्व सांगतो मी तुम्हाला एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत। चला जाणून घेऊया आपण संपूर्ण माहिती। तर लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी आनंदाची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मी सांगत आहे। ही अपडेट तुम्हाला अजूनपर्यंत कोणीच सांगितली नाही बघा। तुम्ही यूट्यूबवरती तुम्हाला अजूनपर्यंत ही माहिती कोणीच दिली नाही। 300 रुपये संदर्भात लाडक्या बहिणींना 300 रुपये पण दिले जात आहे, मोठी खुशखबर। हे बघा, तुमच्या खात्यामध्ये आज पैसे आले बहिणींनो, थेट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले। सर्व जिल्ह्यात पैसे आले, ते म्हणजे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये। तर तुम्हाला जुलैचे 1500 रुपये मिळाले। जुलैचे 1500 रुपये मिळाल्यानंतर आता या महिन्याचे ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू झालेले आहे। ऑगस्टचे 1500 रुपये आणि 300 रुपये तुम्हाला मिळत आहे। ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। हे बघा, तर आता तुम्हाला रक्षाबंधन निमित्ताने जे पैसे देण्यात आले ते जुलैचे देण्यात आलेले आहे। आपण सर्वजण पहिले जुलैच्या हप्त्याची वाट बघत होतो। अखेर जुलैचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आणि जुलैचा हप्ता आल्यानंतर आता पुन्हा 1500 रुपये तुम्हाला आलेले आहेत, ते म्हणजे ऑगस्ट महिन्याचे। आणि ऑगस्ट महिन्यासोबत आता 300 रुपये जे आहेत ते एक्स्ट्रा तुम्हाला दिले जात आहे। हे 300 रुपये कशासाठी तुम्हाला मिळत आहे, कशाचे हे पैसे आहेत 300 रुपये, ते पण सांगतो। अतिशय महत्त्वाची माहिती आहे। आणि बघा, शासनाने एक मोठा निर्णय घेतला। तर सर्वात मोठा निर्णय काय घेण्यात आला तुम्हाला सांगतो मी। भरपूर पुरुषांनी, हे बघा, आता लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी योजना आहे, बरोबर। तर यामध्ये भरपूर पुरुषांनी फॉर्म भरले होते बघा। भरपूर पुरुषांनी फॉर्म भरले आणि त्यांना पैसे देखील मिळाले। लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील त्यांना मिळाला होता। तर आता मोठा निर्णय काय घेण्यात आला आहे, कारवाई होणार आहे। अशा पुरुषांवरती आता कारवाई होणार आहे आणि वसूल केले जाणार आहेत सर्व पैसे। सर्व पैसे वसूल होतील, सर्व पैसे वसुली केली जाणार आहेत। हे सर्वात मोठे आदेश आता देण्यात आलेले आहेत। ठीक आहे, ही अपडेट महत्त्वाची होती, परंतु तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त आजच्या ताज्या बातम्या सांगणार आहे। या ज्या बातम्या आहेत ना, तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। बातम्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत तुमच्यासाठी, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। चला तुम्हाला सर्व काही सांगतो मी। माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा। चला आता सांगतो मी तुम्हाला सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत। बघा तुम्ही आता, तर बघा, आता लाडक्या बहिणींनो जी महत्त्वाची माहिती आहे ती नीटपणे समजून घ्या। हे बघा, तर आता जो निधी आहे, आता जो पैसा तुम्हाला दिला जात आहे, ऑगस्टचा हप्ता तर येणे सुरू, त्याबद्दल तर तुम्हाला माहिती मिळणार आहे, परंतु जे 300 रुपये आता मिळत आहे ना लाडक्या बहिणींनो, त्यासाठी मोठा निधी हा मंजूर झालेला आहे। निधी मंजूर झाला आणि हे जे काही पैसे आहेत, हे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 300 रुपये देखील तुम्हाला ऑगस्टचे पण 1500 आणि हे 300 जवळपास 1800 रुपये मिळत आहे आता। हो, ही सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी। आता यामध्ये एक्स्ट्राचे हे 300 रुपये कशामुळे दिले जात आहे त्याबद्दल आपण समजून घेऊया।
चला सांगतो मी तुम्हाला सर्व काही, परंतु बघा एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो. हा लाभ कोणाला मिळणार आहे? ज्यांना जुलैचा हप्ता मिळाला आता त्यांना ऑगस्टचा हप्ता मिळत आहे, बरोबर, अशा बहिणींना मिळत आहे. तर याच बहिणींना हे 300 रुपये देखील मिळणार आहे. चला सांगतो मी सर्व सांगतो. आता तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती आहे, कंटिन्यू शेवटपर्यंत आजचा हा व्हिडिओ बघा तुम्ही, तुम्हाला एकदम महत्त्वाची माहिती मी सांगतो. चला तुम्ही पहिले पटापट या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करत नाही, पटापट लाईक करा या व्हिडिओला. आता आपण जाणून घेऊया सर्व माहिती. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. या अपडेटमुळे, या खुशखबरमुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत. सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. चला बघा आता तुम्ही, आता सर्व माहिती सांगतो मी तुम्हाला आता एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत. चला सांगतो मी तुम्हाला आता सर्व. हे बघा, विरोधक कितीही अपप्रचार करू देत, मात्र महिला भगिनींना मान सन्मान देणारी महायुती सरकारची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ही योजना यापुढेही सुरू राहणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्ष संघटन वाढीसाठी राबवणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे सांगितले. बघा, तर मंत्री आदिती तटकरे मॅडम काय सांगत आहे? आदिती तटकरे मॅडम सांगत आहे की योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, असं कोण म्हणत आहे? मंत्री आदिती तटकरे मॅडम. त्यांनी डायरेक्टली सर्वात मोठी ही अपडेट पहिलेच देऊन टाकलेली आहे की योजना वगैरे बंद होणार नाही, योजना सुरूच राहणार आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता लाडकी बहीण योजनेच्या जुलैमधील हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे. सर्वांना जुलैचा हप्ता मिळाला. तर या योजनेतील बनावट लाभार्थ्यांबाबतचा काही डाटा जो आहे तो माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे आमच्याकडे दिला आहे. त्यांच्या तपासणीसाठी आम्हाला पुढच्या 15 दिवसाचा कालावधी लागणार असून त्यानंतर बनावट लाभार्थ्यांचा आकडा समोर येईल. बघा, बनावट म्हणजे खोटे, ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे देखील या योजनेमध्ये घुसलेले आहेत. असे बनावट लाभार्थ्यांचा जो काही आकडा आहे तो समोर येणार आहे आणि संपूर्ण डाटा आता तो समोर आलेला आहे आणि तो आता मिळालेला आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे. त्यामुळे सर्व आता चौकशी होणार आहे, सर्व बघितलं जाणार आहे. बघा, जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तीने याचा लाभ घेतला असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी म्हटलेलं आहे. बघा, कडक कारवाई होणार आहे. कोणावर होणार आहे? ज्यांनी चुकीच्या व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, पुरुषांनी लाभ घेतलेला आहे अशांना. कारण लाडकी बहीण योजना ही फक्त महिलांसाठी योजना आहे ना, त्यामुळे पुरुषांनी कसं काय लाभ घेतला अशा पुरुषांना आता बघितलं जाणार आहे. सर्व तपासणी होणार आहे आणि त्यानुसार अशा पुरुषांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे असे महत्त्वाचे निर्देश आता देण्यात आलेले आहेत. ही सर्वात मोठी अपडेट आहे. त्यामुळे या योजनेमध्ये ज्यांनी पण गैरप्रकार केलेला आहे, चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे अशांवरती आता सर्वांवरती कडक कारवाई होणार आहे असे आदेश मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी दिलेले आहेत. बघा पुढे महत्त्वाची माहिती. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. तर सर्वसामान्य महिलांचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून लाडकी बहीण योजनेची बनावट वेबसाईट आणि लिंक व्हायरल केली जात आहे. या वेबसाईटवर किंवा लिंकवर तुम्ही क्लिक केल्यास तुमचा आधार क्रमांक अपडेट करावा लागतो, तसेच तुमची इतरही वैयक्तिक माहिती शेअर करावी लागते. मात्र तुमच्या या माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. इतकेच नाही तर तुमच्या बँक खात्यातून रक्कम सायबर गुन्हेगार आपल्या खात्यात वळती करू शकतात. त्यामुळे अशा लिंक किंवा बनावट वेबसाईटपासून सावध राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. बघा,
माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या। आता सध्या जे काही सायबर गुन्हेगार आहेत ते ॲक्टिव्ह झालेले आहेत। ते काय करत आहे बहिणींनो, तुमच्या मोबाईलवरती बघा तुम्हाला एखादी लिंक येईल किंवा काही ना काही तुम्हाला एखाद्या बघा वेबसाईटवरती जाण्यास तुम्हाला सांगितलं जाईल, त्याच्यावरती क्लिक करू नका। कोणत्याही वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं नाही। जरी तुम्ही क्लिक केलं तर तुमचा पैसा तिथून जो पैसा आहे तुमचा पैसा डायरेक्टली ते त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकतात, तुमची फसवणूक होऊ शकते। त्यामुळे अशा कोणत्याही लिंकवरती क्लिक करायचं नाही बहिणींनो। आलं तुमच्या लक्षात? तुम्हाला जरी कोणी OTP विचारत असेल तर OTP पण नको सांगा। तुम्हाला जरी तुमच्या मोबाईलवरती मेसेज येऊन तुम्हाला लिंक दिली असेल, लाडकी बहीण योजनेची लिंक म्हणून असं काही लिहिलेलं असेल त्यामध्ये, त्यावरती तुम्ही क्लिक करू नका। जर तुम्ही त्यावरती क्लिक केलं तर तुमची फसवणूक होऊ शकते। क्लिक करायचं नाही, कोणत्याही लिंकवरती करायचं नाही बहिणींनो, कोणत्याही लिंकवरती क्लिक करायचं नाही बहिणींनो। आलं तुमच्या लक्षात? तरी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितली। चला आता मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगतो। आता चला, तुम्हाला 300 रुपये मिळणार आहेत त्याबद्दल सांगतो आणि ऑगस्ट महिन्याचे पहिले 1500 रुपयेबद्दल माहिती मी देतो तुम्हाला। हे बघा, ऑगस्टचे तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत त्याबद्दल समजून घ्या। हे बघा, नुकतेच तुमच्या खात्यामध्ये जुलैचे 1500 रुपये जमा झाले। त्यानंतर आता लगेच तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता लगेच सुरू होणार नाही, त्यासाठी थोडा वेळ लागेल। आणि मी सांगतो तुम्हाला, खुशखबर देतो, काही टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती आहे 300 रुपये संदर्भात पण सांगतो, सर्व सांगतो, काळजी करू नका बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, जे ऑगस्टचे 1500 रुपये ते तुम्हाला 25 ऑगस्टपर्यंत मिळू शकतात बहिणींनो। त्यामुळे 25 ऑगस्टपर्यंत वाट बघा, म्हणजे जास्त काही फार दिवस वाट बघण्याची गरज नाही, फक्त 25 तारखेपर्यंत वाट बघा। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचे जे काही पैसे आहेत ते ऑगस्टचे पैसे येणार आहेत। अजून पैसे सुरू झालेले नाहीत, परंतु पैसे तुमच्या खात्यामध्ये 25 ऑगस्टपर्यंत येऊ शकतात। आलं लक्षात? तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही सर्वात मोठी अपडेट होती। अजून कोणालाच ऑगस्टचे 1500 रुपये मिळालेले नाहीत। हो, पैसे मिळाले ते जुलैचे मिळालेले आहेत। आलं तुमच्या लक्षात? ठीक आहे, ही अपडेट तुम्हाला समजली। आता आपण समजून घेऊया 300 रुपये कशाचे मिळत आहे, 300 रुपये तुमच्या खात्यामध्ये कसे येतील त्याबद्दल माहिती तुम्ही आता बघा, सर्व सांगतो त्याबद्दल। आता बघा ती माहिती। चला लाडक्या बहिणींनो, आता आपण महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघणार आहोत। आज रोजीच्या मोठ्या बातम्या बघणार आहोत। सर्व भावांनी बहिणींनी सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, आता ज्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघणार आहोत त्यामध्ये बघा, पहिलीच महत्त्वाची बातमी तुम्हाला, हे बघा, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचं जे काही खास गिफ्ट आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। रक्षाबंधन झाल्यानंतर आता तुम्हाला त्याचं गिफ्ट दिलं जात आहे, ते म्हणजे LPG सिलेंडरवर आता तुम्हाला 300 रुपयाची सबसिडी मोदी सरकारकडून 12,000 कोटीची मंजुरी। हे बघा, आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय मिळणार आहे, 300 रुपये मिळणार आहेत। हे 300 रुपये तुम्हाला सबसिडी मिळणार आहेत। सबसिडी मिळणार आहे तुम्हाला ही LPG सिलेंडरवर। समजून घ्या याबद्दल। 300 रुपये कशाचे मिळणार आहेत त्याबद्दल सांगतो मी तुम्हाला। आता बघा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2025-26 साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या PMUY संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। हे बघा, PM उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता, हे बघा, तर PM उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता 14.2 किलो सिलेंडर मागे दरवर्षी 9 रिफिलपर्यंत आणि 5 किलो सिलेंडरसाठी उचित प्रमाणानुसार 300 रुपये अनुदान सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे। या अनुदानाचा खर्च 12,000 कोटी रुपये आहे। बघा, आता तुम्हाला सबसिडी मिळणार आहे बहिणींनो, तुमच्या गॅस सिलेंडरची ही सबसिडी असणार आहे, तुम्हाला 300 रुपये मिळणार आहे। आलं तुमच्या लक्षात? तर ही 300 रुपये संदर्भात ही अपडेट होती। तर या अपडेटबद्दल पण मी तुम्हाला सर्व काही समजून सांगितलं की हे 300 रुपये कशाचे आहेत। ओके बहिणींनो, तर सर्व माहिती आपण समजून घेतली। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सांगितलं मी तुम्हाला आणि 300 रुपयेबद्दल पण सांगितलं। लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल माहिती दिली आणि 300 रुपये जे मिळणार आहेत ते सबसिडी मिळणार आहे त्याबद्दल पण सांगितलं मी तुम्हाला। ठीक आहे, ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला समजली।
आता आपण पुढील बातमी बघणार आहोत. चला, बातमी नंबर 2 बघा, सर्वात मोठी बातमी आहे. अतिशय महत्त्वाच्या बातम्या आहेत. पुढे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा बातमी नंबर 2. चला, बातमी नंबर 2 बघा, अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष शेतातील वीज पंपाचे बिल भरावे लागणार नाही. हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी भावांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष शेतातील वीज पंपाचे जे काही बिल आहे ते भरावे लागणार नाही. हे बघा, महायुतीच्या सरकारने निवडणुकीच्या काळात संकल्प केला होता की राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज पंप आहे अशा शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष वीज पंपाचे बिल येणार नाही. यामध्ये हे बघा, चांदणपासून ते बांधणपर्यंत, जालनापासून नागपूर व कोल्हापूरपासून ते सिंदूरपर्यंतच्या शेतकऱ्याला बिल जे आहे ते भरण्याची गरज भासणार नाही. पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कागदपत्रे दाखले मिळवण्यासाठी 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर घ्यावा लागत होता. आता विद्यार्थ्यांना कोणताही दाखला मिळवण्यासाठी 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेण्याची गरज नाही. याचबरोबर मोदी सरकारने 30 लाख पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर करण्यात आले. त्यांना 5 ब्रास वाढू मोफत देण्याचे काम सरकारने केले आहे, असेही महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी बोलताना सांगितले. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार नारायण कुचे यांनी बोलताना शहरातील हे बघा मत्स्योदरी देवीच्या मंदिर विकास कामासाठी तसेच पाणी पुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी या प्रसंगी बोलताना केली. हे बघा, तर ही जी महत्त्वाची बातमी होती, शेतकरी भावांसाठी महत्त्वाची बातमी होती. यामध्ये आता बघा, पुढील 5 वर्ष शेतातील वीज पंपाचे बिल आता 45 लाख शेतकरी भावांना भरावं लागणार नाही. हा अतिशय महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. हे बघा, तर आता तुम्हाला जे काही आहे बिल, ते बिल भरावे लागणार नाही. त्या संदर्भात हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे बघा, राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज पंप आहे अशा शेतकऱ्यांना आता पुढील 5 वर्ष वीज पंपाचे बिल येणार नाही. हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच अजून एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे स्टॅम्प पेपर लागत होताना जो विद्यार्थ्यांना आता कोणताही दाखला मिळवण्यासाठी तुम्हाला 500 रुपयाचा स्टॅम्प पेपरची आता देखील गरज राहणार नाही आणि तो मागितला जाणार नाही. हा देखील एक महत्त्वाचा निर्णय आहे. आणि महत्त्वाचं घरकुल योजनेसंदर्भात पण महत्त्वाची माहिती, जे 5 ब्रास वाढू मोफत आहे ते देण्याचं काम देखील सुरू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ही महत्त्वाची बातमी दे. चला, पुढील बातमी बघा तुम्ही आता, अतिशय महत्त्वाची बातमी, बातमी नंबर 3 बघा तुम्ही आता. बातमी नंबर 3 बघा तुम्ही आता सर्वांनी. बातमी नंबर 3 आहे, अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरणास मान्यता, 3 शासन निर्णय प्रसिद्ध. बघा, 3 नवीन GR आलेले आहेत. शेतकरी भावांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. बघा, राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना मदत अनुदान देण्यासाठी बुधवारी तारीख 6 3 शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत. जून 2025 मध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागात झालेल्या नुकसानासाठी 9 जिल्ह्यांसाठी बघा 100,78,02,000 रुपये, तर सप्टेंबर ऑक्टोबर 2024 मध्ये छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानपोटी 3 जिल्ह्यातील 268,83,83,000 रुपयाचा वितरणाला मान्यता दिली आहे. बघा, राज्य सरकार अतिवृष्टी,
पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देते, परंतु राज्य सरकारने अनुदान देण्याच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना 2025चे नुकसानीचे अनुदान 27 मार्च 2023 देण्यात येणार आहे। ओके, पुढे बघा अजून महत्त्वाची माहिती। तर 2024मध्ये नुकसान झालेल्या 3 जिल्ह्यांसाठी मात्र 1 जानेवारी 2024च्या शासन निर्णयानुसार जास्तीत जास्त 1 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येईल असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे। विभागीय आयुक्तांकडून करण्यात आलेल्या मागणी प्रस्तावानुसार मदत वितरणास मान्यता देण्यात आली आहे। ओके, तर ही देखील महत्त्वाची बातमी होती। बातमी नंबर 3, अतिवृष्टी व पूरग्रस्त जे आहेत, हे बघा, अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरणास मान्यता देण्यात आली आहे। यासाठी 3 नवीन JR देखील आलेले आहेत। चला, ही बातमी समजली तुम्हाला। आता शेवटची 4 नंबरची बातमी बघा, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया। आता महत्त्वाची बातमी बघा, बातमी नंबर 4। इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद। आता शेवटची बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया। चला, शेवटची बातमी आहे बातमी नंबर 4, बघा तुम्ही आता। चला, आता आपण 4 नंबरची बातमी बघणार आहोत। हे बघा, बातमी नंबर 4 आहे, गणेश उत्सवात सर्व शाळांना 5 दिवस सुट्टी बंधनकारक, युवा सेनेच्या मागणीला यश। बघा, आता गणेश उत्सव हा सण येत आहे, गणेश उत्सव येत आहे, सर्व शाळांना आता 5 दिवस सुट्टी बंधनकारक असणार आहे। हे बघा, गणेश उत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक मूळ गावी जातात। त्यामुळे यंदाच्या गणेश उत्सवाच्या काळात सर्व शाळांना 5 दिवस सुट्टी देण्यात येणार आहे। या काळात कोणत्याही परीक्षा घेतल्या जाणार नाहीत। युवा सेना आणि शिवसेनेच्या वतीने या संदर्भात करण्यात आलेल्या मागणीला यश आले आहे। राज्य सरकारने यंदाच्या गणेश उत्सव महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून जाहीर केला आहे। त्यामुळे यंदाचा गणेश उत्सव, हे बघा, गणेशोत्सव जोरात साजरा करण्यात येणार आहे। पण अनेक शाळा या काळात सुट्टी देत नाहीत, परीक्षाही घेतल्या जातात। त्यामुळे शिवसेना नेते, आमदार व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सहसचिव परशुराम तपासे व संतोष धोत्रे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश पंकाड यांना पत्र पाठवले होते। राज्यात गणेशोत्सव, दिवाळी व अन्य धार्मिक सण उत्सवाच्या काळात शाळांना अल्प मुदतीच्या विशेष सुट्ट्या जाहीर करण्याच्या संदर्भात शासन निर्णय जाहीर केला आहे। उत्सवाच्या काळात शाळांनी कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेऊ नयेत असे आदेश जारी केले आहेत। पण तरीही अनेक शाळा या शासन निर्णयाची अंमलबजावणी करीत नाहीत। हे बघा, पुढे बघा, अजून महत्त्वाची माहिती आहे। तर गणेश उत्सव काळात पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मूळ गावी जातात। त्यामुळे नियमित शालेय उपस्थिती व शैक्षणिक कामकाजावर परिणाम होते। त्यामुळे गणेश उत्सवात 5 दिवसाची सुट्टी जाहीर करावी। तसेच CBSE, IC, हे बघा, आता बघा महत्त्वाचं बघा, CBSE, ओके, त्यानंतर ICSCC, ओके, ICSC, IB अशा अन्य बोर्डाच्या शाळात सुट्टीच्या संदर्भात आदेशाचे पालन करणार नाहीत अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने पाठवण्यात आलेल्या या पत्रात केली आहे। बघा, तर गणेश उत्सव निमित्त आता 5 दिवस सुट्टी बंधनकारक या संदर्भात मागणी केली होती आणि आता या सुट्ट्या मिळणार आहेत 5 दिवस। ठीक आहे, ही बातमी पण महत्त्वाची होती। चला, आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या बातम्या बघितल्या। पुढील माहिती बघा तुम्ही आता। तर आज आपण या व्हिडिओमध्ये
अतिशय महत्त्वाच्या बातम्या बघितल्या. आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या होत्या त्या बातम्या बघितल्या आणि तुम्हाला सुरुवातीला मी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती सांगितली. तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनलवर 25 ते 26 मिनिटाचा एकच व्हिडिओ येत असतो आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मी सांगून टाकतो. ज्या पण रोजच्या डेलीच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या आहेत किंवा योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आहे, सर्व माहिती तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेत मी सांगून टाकतो. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली. तुम्हाला मी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपयेबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर जे 300 रुपये मिळणार आहेत सबसिडी त्याबद्दल पण मी तुम्हाला सर्व एकदम सिंपल सोप्या भाषेत समजून सांगितलं. ओके, ठीक आहे. या व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा या व्हिडिओला. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला व्हिडिओला शेअर करा, पटापट शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. ठीक आहे, आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.